मॅगी रेडी आहे. काही निघत नाही, मी काय करू, अडकली मॅगीची आमची. मला तर सगळंच होतंय, मी सगळंच एक एक हळूहळू वाचणार आहे. जसं आपण चायनीज खायला गेल्यावरती आपल्याला सूप भेटतं आणि सूपमध्ये आपण चॉपसे टाकून खातो ना, मॅगी होतोय का चहा होतोय तेच कळलं नाही. आता काहीच गोष्ट चांगली होत नाही आपल्याकडनं, आता त्या असं खातो. नमस्कार मंडळी, माझं नाव रोहित आणि स्वागत आहे तुमचं आपल्या दसल रोहित या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर लय दिवसात आज व्लॉग बनवतोय, म्हणजे जवळजवळ 3-4 महिन्यातून व्लॉग बनवतोय मी. होती जरा काही रिझन्स होते, मी फोटोग्राफर असल्यामुळं थोडे शूट्स वगैरे चालू होते किंवा काही बाकीच्या गोष्टी होत्या, त्यामुळं मला व्हिडिओज नाहीत बनवता आले. पण इथून पुढं मी नक्कीच ट्राय करेल की आपले कंटिन्यू व्हिडिओ यावेत असा. तर या 3-4 महिन्यामध्ये भरपूर गोष्टी चेंज झाल्यात. म्हणजे जर आपले व्हिडिओ आले नाहीत ही तर वेगळीच गोष्ट आहे, पण या 3-4 महिन्यामध्ये भरपूर गोष्टी चेंज झाल्यात. जसं की माझा जो व्लॉगिंगचा सेटअप आहे तर त्यामध्ये मी काही चेंजेस केलेत. त्यातला पहिला चेंज म्हणजे मी तुम्हाला एक माईक दाखवतो जो मी आत्ता घेतला आहे. तर हा आहे तो माईक, DJI माईक मिनी म्हणून मी घेतला आहे आत्ता. मी भरपूर माईक अगोदर वापरून बघितले, म्हणजे माझा जो कॅमेरा आता जो ज्याच्यावर शूट होत आहे DJI Action 2, त्याला मी भरपूर माईक असे कनेक्ट करून बघितले, पण ते असे प्रॉपरली वर्कच नव्हते करत. म्हणजे तो नॉईज येतोय, कुठं काय होतंय किंवा ह्या सगळ्या गोष्टी. मग त्यानंतर मी एक डिसिजन घेतलं की बाय आपण DJIचाच माईक घेऊन बघावं एकदा. त्याच्यानंतर त्याचा ऑडिओ चेक करावा की कसं येतला. थोडा यूज करून तर बघितलाच आहे मी ऑलरेडी अगोदर. प्रॉपर माईक वर्क करतोय असा आहे त्याचा बॉक्स आहे. यामध्ये आपल्याला एक रिसिव्हर भेटतो, ट्रान्समीटर चार्जिंग डॉक भेटतो, कॉम्पॅक्ट कॅरिंग पाऊच भेटतो, क्लिप मॅग्नेट भेटतं, मोबाईल फोन अडॅप्टर भेटतो, विंडस्क्रीन भेटतात, कॅमेरा ऑडिओ म्हणजे जे आपण कॅमेराला पण कनेक्ट करू शकतो त्याची केबल भेटते, स्प्लिटर चार्जिंग केबल भेटते, डॉक म्हणजे काय बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत जे माईक रिलेटेड आहेत ते सगळ्या या गोष्टी या बॉक्समध्ये आहेत. ही आहे ती स्प्लिटर केबल, चार्जिंग स्प्लिटर केबल आहे. इथं आपण माईक चार्जिंग करू शकतो, इथं आपण रिसिव्हर चार्ज करू शकतो. मध्ये अजून बाकीच्या पिशव्याच आहेत सगळ्या. ही कॅमेराला कनेक्ट करून आपण कॅमेराला सुद्धा माईक कनेक्ट करू शकतो अशी एक केबल आहे. दुसरं हे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत. तर असा हा बॉक्स आहे. या बॉक्समध्ये मी अगोदरच माईक काढला यातनं, त्यामुळे ह्यात काय नाही. एक मिनिट दाखवतो, माईक सध्या हेल्मेटला माउंट केलेला आहे. हे असं आहे आपलं हेल्मेट व्लॉगिंग सेटअप आहे ना. याच्याबद्दल तुम्हाला असा फुल व्हिडिओ बनवेल, पण त्याच्या अगोदर तुम्हाला नॉर्मल गोष्टी दाखवतोय या ब्लॉगमध्ये. इथं जो आहे ना, इथं आपला माईक आहे मेन, आणि दुसरी गोष्ट हा रिसिव्हर. तर अशा 2 गोष्टी आहेत. हे माईक चालू झाल्यावरती इथं आपल्याला इथे ग्रीन लाईट दिसते, इथे ग्रीन लाईट दिसते. तर हा माईक आता कनेक्ट आहे. तर आता आपण हा माईक कॅमेराला पण लावणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला इथं नॉईज कॅन्सलेशनसाठी आपल्याला इथं येलो लाईट आहे. तर इथं आपल्याला सिंगल पॉवर ऑन ऑफचं बटन भेटतं. सिंगल टॅप केल्यानंतर आपल्याला इथं नॉईज कॅन्सलेशनची लाईट बंद होते, परत सिंगल टॅप केल्यानंतर नॉईज कॅन्सलेशनची लाईट चालू होते. तर अशा प्रकारे हा माईक आहे. अशाच भरपूर अशा गोष्टी आपण आपल्या सेटअप मध्ये ऍड केल्या, तर तुम्हाला मी दाखवतो हळूहळू. हा माईक पहिल्यांदा आपण याचा आता घरामध्ये ऑडिओ कसा येतोय तो चेक करणार आहे. मेन म्हणजे चेक करण्यासाठी आपल्याला इथं नॉब आहे. आपल्याला किती ऑडिओ पाहिजे, म्हणजे किती आपल्याला गरज आहे ऑडिओ, त्यासाठी इथं नॉब आहे. एक +6 आहे, +12 आहे, 0 आहे, -6 आहे, -12. तर अशा प्रकारे इथं नॉब आहे. तर आपण या प्रत्येक पॉईंटवरती आपण हा नॉब ठेवून आपण एक घरामध्ये ऑडिओ टेस्ट करणार आहे. पहिल्यांदा आपण कॅमेराला माईक कनेक्ट करू आणि अशाच सोबत आपल्या सेटअप मधल्या बाकीच्या पण काही गोष्टी आहेत त्या माईक टेस्ट करता आपण बघूयात. तर हा माईक कनेक्ट झालेला आहे आता. हॅलो. आता हा नॉब चेक करू. पहिल्यांदा हा नॉब आहे सध्या 0 वरती. तर आता आपण ऑडिओ चेक करता आपण बाकीच्या पण काही गोष्टी बघूयात ज्या आपल्या सेटअप मध्ये ऍड झाल्या. तर दुसरी अशी गोष्ट जी आपल्या सेटअप मध्ये ऍड झाली आहे ती म्हणजे माझं रायडिंगचं जॅकेट. बाई मी आतापर्यंत 2-3 राईड केल्या, म्हणजे राईड तशा बाहेर मोठ्या राईड नव्हत्या, छोट्याच होत्या, पण जेवढ्या केल्या तेवढ्या मी दुसऱ्यांचं जॅकेट घालून केल्यात. म्हणजे नाही का जे असतं बाबा की आपल्याकडे पण जॅकेट असावं, हे असावं, ते असावं. तर फायनली माझ्या सेटअप मध्ये रायडिंगचं जॅकेट आलेलं आहे. बाकी जे नी गार्ड्स आहेत किंवा हँड ग्लोव्ज आहेत ते जेव्हा आपल्या रंबाचं काम होईल त्यावेळेस मी ते घेणार आहे. तोपर्यंत आता सध्या तर मी ते जॅकेट ऑनलाईन ऑर्डर केलं. ते जॅकेट दाखवतो पहिल्यांदा तुम्हाला. आता आपण हा नॉब करूयात +6 वरती. आता याचा आवाज चेक करूयात कसा आहे, सोबत आपण जॅकेट पण बघूयात. हे जे आहे ते आपलं रायडिंग जॅकेट आहे, जे की मी ऑर्डर केलं, ऑनलाईन ऑर्डर केलं अमेझॉन वरून. रायनॉक्स टॉर्नेडो 4 Pro म्हणून जॅकेट आहे. तर अशा प्रकारे हे जॅकेट आहे, दाखवतो तुम्हाला.
तर ही एक गोष्ट आपल्या सेटअप मध्ये ऍड झालेली आहे. अजून आता दुसरी गोष्ट दाखवतो. +12 वरती हा नॉब केला. तर ही जी आहे ती रायनॉक्सची थाय बॅग आहे, जी की माझ्या आईनं मला गिफ्ट केलेली आहे. तर ही अशी एक दुसरी गोष्ट आहे, ही पण तुम्हाला घालून दाखवतो. तर ही अशा प्रकारे इथं बसते, जिथं आपण बाकी सगळ्या काही गोष्टी, आता मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत बसत नाही, नाहीतर मोकळ्यात फालतूपणा होईल त्या गोष्टीचा. त्या प्रकारे ही थाय बॅग आहे. तिकडे तुम्ही मोबाईल ठेवा, डॉक्युमेंट्स ठेवा, नाहीतर काही ठेवायचं ठेवा. आता ही निघत नाही, मी काय करू. अडकली. ही आमच्या आई साहेबांनी आम्हाला गिफ्ट केलेली बॅग आहे. धन्यवाद आई साहेब, जय माता दी. हा नॉब झालेला आता -6 वरती. -6 वरती याचा ऑडिओ कसा येतोय ते पण चेक करूया. म्हणजे आपल्या ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यामध्ये किंवा ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये आपण ऑडिओ पण चेक करतोय, जेणेकरून आपल्याला कोणता ऑडिओ आपल्या व्हिडिओ मध्ये आपल्याला सूट होईल यासाठी आपण हा ऑडिओ चेक करतोय. तर ठीक आहे, अजून एक गोष्ट आहे जी तुम्हाला दाखवतो. तिसरी अशी गोष्ट दाखवायची म्हणजे हे एक मला आलेलं प्रमोशन साठी, जे की मला पवित्रकार्ड.com वरून भेटलेले. तर यामध्ये आपल्याला असा पाऊच भेटतो, पवित्रकार्ड.com वाला. या पाऊच मध्ये आपल्याला आपली जी भगवद्गीता आहे ना, त्या भगवद्गीतेमधले सगळे श्लोक आहेत. प्रत्येक कलर मध्ये असे श्लोक आहेत. त्या कलर्स मागे वेगवेगळ्या गोष्टी त्या पण तुम्हाला सांगतो. की इथं काही त्यांच्या गोष्टी आहेत की थँक्यू फॉर चुझिंग अस. कार्डवरती त्यांनी असं लिहिलंय की अ मेसेज फॉर एव्हरी इमोशन, रीड मी वेन. तर इथं हे अशा टाईपच्या काही गोष्टी दिल्यात त्यांनी. कधी वाचायचं, कोणत्या कलरचं कार्ड कधी वाचायचं. खुश असल्यावर एकटं वाटतंय किंवा डिप्रेस्ड वाटतंय किंवा दुखी आहे किंवा काय भीती वाटते किंवा कधी काय वाचायचं. मला तर सगळंच होतंय, मी सगळंच एक हळूहळू वाचणार आहे. पण तुम्हाला कधी वाचायचं असेल, तुम्हाला कोणाला काय गिफ्ट करायचं असेल किंवा बेस्ट फ्रेंड, बहीण, भाऊ, गर्लफ्रेंड, ह्या कोणाला काय गिफ्ट करायचं असेल, बाकीच्या काही गोष्टींसोबत तुम्ही हे एक ऍड करू शकता. एक माझं एक सजेशन राहील की एक भारी गोष्ट आहे. हे एक गोष्ट झाली. तर अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची की अजून एक गोष्ट आहे आपल्याकडं, जे की असं माझ्यासाठी ते सरप्राईज होतं. पण ठीक आहे, मी तुमच्यासोबत ती गोष्ट शेअर करू शकतो. आता जो नॉब होता आपला तो -6 वरती होता. आपण आता हा जो नॉब आहे तो -12 वरती करूयात. आपल्याकडं अशी एक सरप्राईज आहे की जे मला भेटलंय, म्हणजे माझ्या एका फ्रेंड कडून. आता भेटलंय म्हणल्यावर ते दाखवणं गरजेचं आहे, जे की माझ्या रंभासाठी भेटलेलं आहे. रंभासाठी म्हणजेच माझ्या सेफ्टीसाठी किंवा रंभाच्या सेफ्टीसाठी. ते म्हणजे ही गार्डियन बेल दाखवतो तुम्हाला अगोदर. ही आहे अशी जी आहे ती आहे गार्डियन बेल. आता ह्याची मला रील पण पोस्ट करायची आहे. त्यामुळे आपण जो आता घरामध्ये ऑडिओ टेस्ट केला, तसं आपण बाहेर जाणार आहे त्यावेळेस आपण हे गार्डियन बेल आपल्या रंभाला पण लावणार आहे आणि त्याच्यासोबत एक रील पण बनवणार आहे. अशा प्रकारे काही गोष्टी होत्या ज्या आपल्या सेटअप मध्ये ऍड झाल्या. एवढ्या काही गोष्टी नव्हत्या. माईकच ऍड झाला आपल्या ब्लॉगिंग सेटअप मध्ये. माईक झालाय आणि जॅकेट वगैरे त्या गोष्टी सेफ्टीसाठी गिअर आहेत. ते सगळे मी घेतलेत. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी एवढ्या 3 महिन्यात झाल्या. आता आपण एका गोष्टीवरती जसा आपला 3 महिन्याचा गॅप पडला, तसं आपण इथून पुढे कंटिन्यू तो ट्राय करणार आहे की इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ यावेत किंवा या सगळ्या गोष्टी. आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यात. आपला सेटअप पण वाढत चाललाय. सगळ्या गोष्टी आहेत. सोबत आपण छोट्या राईड करणार आहे. गड किल्ले भटकंती तर आपली कंटिन्यू अगोदरपासून आपण करत होतो तीच कंटिन्यू करणार आहे. तर अशा काही गोष्टींसोबत आपण आता पुढे जाणार आहे. अजून काही व्हिडिओ झालेला नाहीये आपला. तर आता आपण पहिल्यांदा जो आहे ना आपला जो माईक आहे तो कॅमेराला कनेक्ट केलेलाच आहे. तो तसंच आपण हेल्मेटला कॅमेरा लावणार आहे, सोबत माईक पण लावणार आहे. तसंच आपण बाहेर जाणार आहे. प्रत्येक याच्यावरती चेक करणार आहे कोणत्यावरती कसा आवाज येतोय ते चेक करणार आहे. सोबत आपल्याला इथे एक माईक जर लावायचा म्हटलं, हा जो माईक आहे इथं जर लावायचं म्हटलं, जर मला थोडा रिस्की शॉट वाटतोय की त्याचं जे मॅग्नेट आहे एवढं स्ट्रॉंग नाही की ते पॅक बसतंय. त्यासाठी आपण एक MC ला आणणार आहे. MC म्हणजे कशासाठी की जे मी आतमध्ये इथं लावेल आणि त्याच्यावरती एक लोखंडी जे असते ते गोल चक्र असतं, काय म्हणतात चक्र काय म्हणतात मला नाही माहिती, तर ते लावणार आहे. म्हणजे एक अशा प्रकारे ही एक गोष्ट आपण इथं सेट करणार आहे. झालेलं आता आपल्या हेल्मेटला कॅमेरा पण लावलेला आहे, माईक पण कनेक्टेड आहे. निघूया आपण. नॉब सध्या आहे -12 वरती. बाहेर पडूया आणि बाहेर पडून चेक करूया की आपला ऑडिओ कसा भेटतोय. आपल्याला चावी भेटत नाही, जे आईला चावी एक सापडत नाही जायच्या टायमिंगला कुठं. हा आहे आपला सेटअप, हा आहे पाऊच माईकचा DJIचा. धन्यवाद. तर ही आहे आपली रंभा. अशा प्रकारे रंभा आपल्या लय धूळ बसली. रंभेला आंघोळ घालायची गरज आहे. अजून एक सांगायची गोष्ट अशी रंभेबद्दल की नेक्स्ट व्लॉग मध्ये आपला रंभेचा नवीन अवतार आपल्याला बघायला भेटणार आहे. म्हणजे ते एक स्वप्नच आहे पूर्ण करायचंय. ते आपलं पुढच्या व्लॉग मध्ये पूर्ण होईल. म्हणजे ते तुम्हाला मी दाखवेल की मी काय काय केलंय. तर हे आहे फलटणचं विमानतळ, जिथे आपल्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते. हा जो नॉब आहे तो आता केलेला आहे -6 वरती. आता -6 वरती याचा ऑडिओ चेक करू, म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा मोठं व्लॉगिंग करेल पुढे जाऊन, तर तेव्हा आपल्याला कोणता पॉईंट वरती आपल्याला चांगला ऑडिओ भेटतो ते आपल्याला एक्झॅक्ट कळेल. तर असा काय ऑडिओ आहे त्याचा -6 वरती. बघूयात आपण आता इथनंच U-टर्न मारू, कारण काय आपल्याला आता बोंबलत फिरण्याशिवाय ऑप्शनच नाहीये. मला स्पीड वरती टेस्ट करायचंय, पण ठीक आहे. आता आपण तात्पुरत्या एवढ्या जरी गोष्टीवरती टेस्ट केलं तरी आपल्याला कळून जाईल की एक्झॅक्ट कोणता आवाज आपल्याला कोणत्या पॉईंटला आपल्याला आवाज परफेक्ट भेटतोय. विमानतळात मोकळं विमानतळ असल्यामुळे इथे हवा पण भरपूर आहे. या हवेमध्ये आपल्याला कसा आवाज भेटतोय ते कळून जाईल आपल्याला. आता हा जो आहे तो आहे +6 वरती. तर +6 वरती कसा ऑडिओ येतोय. PUBG खेळायला गेलो तर डायरेक्ट मरतोय. इतकी घाण अवस्था माझी कधीच नव्हती.
इतके दिवस झालं पबजी खेळतोय भाई, एवढी मारली पण आता तर सारखंच मारायला लागलोय. काही सीझनवाल्यांनी हा सीझन जो आलाय ना, त्यांनी काय घाण केली काय कळतच नाही. उतरलं की ते रेल्वेचं साईन येतं आणि रेल्वेचं साईन वरती टॅप करत तोपर्यंत कोणतरी चिंबवून जातं. तर आता हा नॉब आहे, आत्ता तो केलेला आहे +12 वरती. तर +12 वर स्पीड घेऊ गाडीला आपल्या. हे रंबा पळवायची म्हणल्यावर मला येतं टेन्शन असल्या घसरगुंडीत. हो घसरती गाडी, डायरेक्ट स्लिप होतीये. सोलो लाईफ लय अवघड असते, येडं मानतात माणसं कधी कधी. तर आता एक राहिलेलं शेवटचं काम आहे. तर ही आहे ती गार्डियन बेल, ही आहे ती रंबा, आणि थँक्यू दिल्याबद्दल. आता आपण लावूया ही गोष्ट. ही जी गोष्ट आहे ती आपल्या बाईकच्या एकदम लोवेस्ट पार्टला लावायची असते. आता लोवेस्ट पार्ट बघू अगोदर ह्याचा कुठे, आणि मग लावूया. आता त्याचा लोवेस्ट पार्ट कुठं सापडायचं? इंजिन एवढं गरम झालंय ना, हात पण लाव वाटत नाही मला. त्या प्रकारे इथं लागलेली आहे आपली गार्डियन बेल. थँक्यू दिल्याबद्दल, बाकी काही विषय नाही, धन्यवाद. आता भरपूर भूक लागलेली आहे, कारण सकाळपासून असं पण काय खाल्लं नाही मी, त्यामुळे भूक तर लागणारच, ऑब्वियस गोष्ट आहे. आता सगळ्या गोष्टी करून आपण आलोय घरी. आता भूक लय लागली, त्यामुळे आपण बनवूया मॅगी. आता तुम्हाला मी दाखवतो मॅगी कशी बनवतात. पहिल्यांदा अशी प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये चमचा घ्यायचा, ठीक आहे. मॅगी तोंडानेच फोडायची. आता घ्यायचं पातेलं, ठीक आहे. पहिल्यांदा गॅस चालू करायचं, त्या अगोदर तेल टाकायचं, चवीनुसार तेल टाकून घ्यायचं, मॅगीनुसार तेल टाकून घ्यायचं. गॅस चालू करायचा, गॅस जरा कमी ठेवायचा, जेणेकरून तेल असं उडणार नाही. काहीच गोष्ट चांगली होत नाही आपल्याकडनं, आता ते असंच होतं. अजून पाणी टाकू थोडं, ठीक आहे. असं पाणी टाकून घ्यायचं. मॅगी जिंदाबाद. त्यानंतर थोडी चटणी टाकून घ्यायची, हे चटणी पण प्रॉपर पडली आहे, काही विषय नाही. तर मीठ कशाने टाकू? हे मीठ हातानेच टाकतो डायरेक्ट, चमचा सापडत नाही. मीठ ओके, मीठ पण ओके पडलं. काय माहीत कसं पडलं, नक्की मॅगी होती का काय होतंय मॅगीचं मलाच काय कळत नाही. तर थोडं हे झाल्यानंतर थोडं असं कालवून घ्यायचं. पाणी तर एवढं पडलंय, 1 मिनटं दाखवतो मी तुम्हाला. मॅगी होतोय का चहा होतोय तेच कळलं नाही आता. सोबत आपण पाणी गरम व्हायला लागलं की याच्यासोबत टाकून घ्यायचा मॅगी मसाला. अशाच आपण काही गोष्टी रोज नवीन ट्राय करणार आहे बनवायला, जर पॉसिबल झालं तर. सोबत अशी जी मॅगी असते, आता प्रत्येकाच्या खाण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. काही जण असंच टाकतात अर्धे करून, मी चुरमुरं करून टाकतो. पाणी भरपूर उकळलेलं आहे, उकळलेल्या पाण्यात मॅगी टाकूयात, चांगली बनली पाहिजे. फक्त तेलात आपण कुरवड्या कशा तळतो सेम तशी अवस्था आहे आता मॅगीची. आपण जरा गॅस कमी करू आणि याच्यावरती प्लेट ठेवू. आता 2 मिनटं वाट बघू, टायमर लावून. 2 मिनटं झालेली आहेत. आता आपण मॅगी बघू, काही मॅगीची आपल्या अवस्था बघू काय झाली आहे ती. आता तुम्हाला मॅगी दाखवतो कशी झालेली आहे. आपली मॅगी रेडी आहे. जसं आपण चायनीज खायला गेल्यावरती आपल्याला सूप भेटतं आणि सूपमध्ये आपण चॉकसी टाकून खातो ना, सेम तशी आता मॅगीची अवस्था आहे. टेन्शन नाही घ्यायचं कुठल्या गोष्टीचं, आपण बनवले आपणच खायचं. मॅगीची आमटी. आता मॅगीची आमटी आपण ठेवली आहे थंड व्हायला. थंड झाल्यावर आपण मॅगी खाणारच आहे, कारण भूक भरपूर जास्त लागली आहे. कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग, कसा वाटला हा व्हिडिओ, तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ऑडिओ कसा वाटला हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी जास्त काय नाही बोलायचं. धन्यवाद. भरपूर दिवसातून व्हिडिओ आलाय, इथून पुढं नक्कीच लवकरात लवकर व्हिडिओ येतील, यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल. बस एवढंच बोलायचं.